हे फळ दिसायला इतकं सुंदर आहे ना, पण तुम्ही कधी ड्रॅगन फ्रूट आतून कसं दिसतं आणि ते कसं कापायचं हे पाहिलंय का? नमस्कार, मी धनश्री कदम या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण हे फ्रेश ड्रॅगन फ्रूट कट करून पाहणार आहोत। आतून त्याचा रंग आणि टेक्स्चर पाहून तुम्हालाही नक्कीच खायला आवडेल। चला तर मग हे ड्रॅगन फ्रूट कसं कापायचं ते पाहूया। आपण हे ड्रॅगन फ्रूट अगदी सोप्या पद्धतीने कट करून घेणार आहोत। सगळ्यात आधी ड्रॅगन फ्रूटची दोन्ही टोकं, शेंडा आणि बुडाकडचा भाग थोडासा कापून घेतला। त्यानंतर याची साल काढून आपल्याला हवं तसं कापून घेऊया। दोन्ही टोकं कापून झाल्यावर 4 ते 5 उभे कट देऊन घेऊया। हे कट अगदी वरपासून खालीपर्यंत द्यायचे आहेत। असं केल्यामुळे पुढे याची सालं काढणं आणि ड्रॅगन फ्रूटचे तुकडे करणं अगदी सोपं होतं। त्यानंतर ड्रॅगन फ्रूटला मधून 2 भाग करून घेऊया। असं केल्यामुळे याची सालं काढणं आपल्याला अगदी सोपं जाईल। आता ड्रॅगन फ्रूटचे 2 भाग करून घेतले आहेत। असं दिसायला खूपच सुंदर दिसतंय ना। आता हे दोन्ही भाग एक एक करून हातात घेऊन याची सालं अगदी सहजपणे काढून घेऊया। ड्रॅगन फ्रूट चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं। यामध्ये फायबर आणि काही जीवनसत्व व अँटीऑक्सिडंट्स असतात। फायबरमुळे पचनक्रियेला मदत होते आणि पोटासाठीही हे चांगलं ठरू शकतं। त्यामुळे रोजच्या आहारात फळं खात असाल तर ड्रॅगन फ्रूटचाही नक्की समावेश करू शकता। ड्रॅगन फ्रूट हे कमी कॅलरी असलेले उष्णकटिबंधीय फळ असून ते फायबर, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि लोहाने परिपूर्ण आहे। त्यात बिटालिनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, पचनक्रिया आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि निरोगी त्वचेसाठी प्रोत्साहन देतात। आता याची साल सहजपणे काढून घेतली आहे। त्यानंतर ड्रॅगन फ्रूटचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। तुम्हाला हवे त्या आकारात पीसेस कापून घेऊ शकता। असं आपलं ड्रॅगन फ्रूट खाण्यासाठी अगदी छान तयार झालं आहे। तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण ड्रॅगन फ्रूट कट करून घेतलं आणि खाण्यासाठी तयार केले। ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, बी ग्रुप व्हिटॅमिन्स, फोलेट आणि फायबरसारखे पोषक घटक असतात। त्यामुळे हे एक पौष्टिक फळ आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सोप्या आणि उपयोगी व्हिडिओंसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा। टाटा, बाय बाय।